जय श्री महाकाल मंडळी. चला तर मग आज बनवूया बाटी. बाटी बनवण्याकरिता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने रवा घेतला आहे. रवा घेतल्यानंतर 1 चम्मच तीळ आणि ओवा आणि 2 ते 3 चम्मच तूप, पाणी टाकून मीठ चवीनुसार मीठ टाकून त्याचा असा गोळा तयार करून घेतला आहे. गोळा तयार झाल्यावर पुन्हा त्याच्यावर 2 ते 3 चम्मच तूप टाकून घेतलं आहे आणि त्याला आता रेस्ट करायला ठेवला आहे. 10 ते 15 मिनटं आपण त्याला रेस्ट करायला ठेवू. रेस्ट झाला की त्याचे आता आपण गोळे तयार करून घेऊ. चा रेस्ट संपला आहे तर चला आता आपण याचे गोळे तयार करून घेऊ. एवढ्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करायचे आहे. आता ही मी गोळे तयार करत आहे. मध्य प्रदेशमध्ये संडे स्पेशल डिश म्हणजे दाल बाटी ही असतेच. आणि फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे कोणी गेस्ट आले आहेत तर कमीत कमी वेळात हा पावनचार बनवू शकतो आपण आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी खूप छान वाटतो. एकदा बनवाल तर नेहमी बनवाल. बाजूला मी पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळायला लागल्यानंतर मी 3-3 चपातीचे मोदकासारखे असे गोल गोळे बनवून घेतले आहे. गोळे शिजत आहे उकळलेल्या पाण्यात, तोपर्यंत आपण डाळ बनवून घेऊया. डाळ बनवण्यासाठी 2 टमाटर, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसणाच्या कळ्या घेतल्या आहे. तोपर्यंत माझे गोळे छान शिजत आहेत तर मी त्याला एकदा पलटवून घेते म्हणजे अजून छान शिजतील ते. गोळे पलटवण्यासाठी चम्मच, चाकू काही वापरू शकता. बाजूला कढईत तेल घेतलं आहे. त्या तेलात जिरं मोहरी टाकली आहे. जिरं मोहरी तडतडायला लागली की लसण, कढीपत्ता, कांदा, मिरची टाकायचं. चवीनुसार हळद, तिखट, मीठ पण टाकायचं. त्यानंतर हे शिजायला आलं, याला शिजायसाठी याच्यावर छान झाकणी झाकून ठेवूया म्हणजे हे छान शिजून जाईल. शिजायला आलं की आपण बाजूला बघूया. आता याच्यात मी कोथिंबीर पण टाकते आहे. कोथिंबीर टाकल्याने नाही वरणाला डाळीला एक वेगळीच टेस्ट येते. शिजू देऊया. तोवर माझे गोळे शिजले. मी याला एका झाकणीत काढलं आहे आणि तुम्हाला दाखवते चाकू टाकून की हे चाकूला चिपकत नाही आहे, याचा अर्थ ते शिजले आहे. आता त्याला खूप गरम होते ना ते, तर लगेच आपण तळू नाही शकत. आता त्यामुळे मी त्याला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होते. फ्रीजमधून थंड झाल्यानंतर त्याचे असे काप करून घेऊया. काप झाल्यानंतर कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं आणि आता त्यात मी बाटी तळत आहे. बाजूला मी डाळ टाकून वरणसुद्धा उकळायला ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता माझी जी बाटी आहे ते रेडिश ब्राऊन कलर घेतला आहे तिने. आता आपण तिला अजून थोड्या वेळ शिजू देऊ आणि पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघा किती छान मस्त माझी बाटी तयार झाली आहे. नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल. खायला पण खूपच जास्त टेस्टी वाटते. एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल. वरणावर 2 ते 3 चम्मच तूप घ्यायचं आहे. तुपामुळे दाल बाटीला एक वेगळीच टेस्ट येते. एकदा तरी खाऊन बघा, नक्की.